या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त थोबडे वस्ती येथील माता प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. देगाव नाका थोबडे वस्ती येथील माता प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या भव्य मूर्तीची मिरवणूक दमाणीनगर परिसरातून निघाली. या मिरवणुकीमध्ये बहारदार लेझिम, नाशिक ढोल आणि मल्लखांब, LED स्क्रीन अशा देखाव्यानं जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणुकीला प्रारंभ झाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मंडळानं डॉल्बीला फाटा देत लेझिम आणि नाशिक ढोल, मल्लखांब अशा मर्दानी खेळांचं प्रदर्शन केलं. या तरुण मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत सहभागी झाले. मंडळाचे संस्थापक महेश मुदलियार आणि उत्सवाध्यक्ष सोमनाथ मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध लेझिम नृत्य सादर करण्यात आलं. महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतला मर्दानी खेळ मल्लखांबाची प्रात्यक्षिकही या मिरवणुकीत दाखवण्यात आली. हा पोरगा सदा मोकळे यांचा मुलगा आहे बरं का, माहिती असू द्या. हा मालकात झालोय माता प्रतिष्ठान. चला पुढे, चला पुढे, चला. सोमा मस्के उत्सव. पावन गणपती दमाणीनगर येथून सुरू झालेली मिरवणूक दमाणीनगर मर्याई चौक इथं आली असता गवळी वस्ती तालीम संघ यांच्या वतीने मंडळाचं स्वागत करण्यात आलं. पुणे उरळी कांचन येथून खास तयार केलेली सदरेवरती बसलेली छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक आणि भव्य मूर्तीची मिरवणूक पाहण्यासाठी परिसरातील आबालवृद्ध, नागरिक, महिला यांची गर्दी पाहायला मिळाली. संबळ आणि ताशाचा तालबद्ध आवाज आणि लेझिमचं बहारदार खेळ, आकाशातील फटाक्यांची आतषबाजी यामुळे परिसरात भगवं वातावरण निर्माण झालं. मंडळाची शिस्त आणि नियोजन सुंदर होतं. या शिवजन्मोत्सव मिरवणुकीचं विशेष वृत्त संकलित केलं होतं आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी.